लातूर, हरंगुळ बुद्रुक परिसरातील प्रदूषण, अवैध धंदे, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांसह विविध गंभीर प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी हरंगुळ येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र 2 दिवस उलटूनही प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हरंगुळ परिसरातील एमआयडीसीमधील काही तेल कारखान्यांचे दूषित पाणी ओढ्यात सोडले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रदूषित पाण्यामुळे ओढ्यातील मासे मृत्युमुखी पडत असून पाळीव प्राणी, पशुपक्षी आणि नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मंदार वस्ती आणि हरंगुळ परिसरातील नागरिकांना त्वचाविकारांचा त्रास होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी. हरंगुळ बुद्रुक येथील माऊलीनगर, बार्शी रोड परिसरात अनेक वर्षांपासून अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गांजा विक्री, अवैध दारू विक्री, देहविक्रीसह विविध समाजविघातक प्रकार सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. विकासनगर, कळंब रोड परिसरातही अवैध देशी दारू आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दारू दुकानांसह इतर आस्थापनांची चौकशी करा. चंद्रमुखी वाईन्स शॉप, देशी दारू दुकान क्रमांक 16 तसेच समर्थ नगर रेल्वे स्टेशन परिसरातील काही दुकानांच्या परवानग्या, जागा, बांधकामाची वैधता आणि नियमांची पूर्तता यांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्हा परिषद शाळांच्या जवळ सुरू असलेल्या दुकानांबाबतही शासनाच्या नियमांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आहे. नियमांची पूर्तता न करता परवानग्या देण्यात आल्या असतील तर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप. या सर्व प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा तक्रारी आणि पत्रव्यवहार करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असूनही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने या प्रश्नांवर नेमकी कोणती पावले उचलली, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप, तर दुसरीकडे अवैध धंदे आणि अनधिकृत बांधकामांबाबत गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या या आरोपांबाबत संबंधित कारखानदार, व्यावसायिक तसेच प्रशासन आणि पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे तक्रारींमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासनाकडून स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता हरंगुळकरांच्या आमरण उपोषणाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते, प्रदूषण आणि कथित अवैध धंद्यांवर कारवाई होते का? आणि 2 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणावर प्रशासन कोणता तोडगा काढते, याकडे संपूर्ण हरंगुळ परिसराचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.